जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत लढायचं. मी पण लढणार, तुम्ही पण लढायचे. जिथं लढता योग्य असेल तिथंच लढा, जिथं लढता योग्य नसेल बदला. सराला काहीतरी वाटेल, मग अकॅडमीला काहीतरी वाटेल, तुमचं घर सर चालवायला येणार नाही ना, मी येणार आहे ना दुसरं कोण येणार आहे. तुम्हाला जिथं पॉझिटिव्हिटी आहे तिथं तुम्ही थांबणं हे तुमचं परम कर्तव्य. कारण तुमच्या बरोबर तुम्ही एकटं यशस्वी होणार नाही, ती सगळी यशस्वी होणार आहेत, सगळीच्या सगळी. मी वर्गात 100 वेळा मयूर सांगायचो, ज्यावेळी आपली फॅमिली लग्नाला एखाद्याच्या जाती, घरातलं कदाचित लग्न असतं, त्यावेळी आपल्या आईचा गळा बघायचा, आपल्या आईच्या गळ्यात किती तोळ्याचा डाग आहे बघायचा, आपल्या बापाच्या पायातली चप्पल बघायची. आणि तीच आपली चुलती मालती चुकून जर सरकारी नोकर बिकर पाहुणे रावळे असतील तर त्यांच्याकडे ऑब्झर्व करायचं, त्यांच्या असणाऱ्या बायका, त्यांच्या पायातल्या असणाऱ्या चपल्या, आणि मग आपण आपली लायकी ओळखून जायचं की आपण जर नाही बदलवलं तर काही बदल नाही होणार, हे असंच मरून जाणार गरिबीत. आणि आपण जर लढलो तर आता समाज आपल्याला डोक्यावर घेणार, जो काल पायाखाली घ्यायला तयार होता, ते कमवावं लागतं.